अंजली दमानिया यांच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीवर प्रश्नचिन्ह कायम। दमानिया अजित पवारांविरोधातील पुरावे घेऊन दिल्लीत दाखल। अमित शहा रविवारपर्यंत दिल्लीच्या बाहेर असल्याने भेट होण्याची शक्यता कमी। लक्ष्मी दर्शन होत असेल तर करून घ्या, पण मतदान इकडे करा। शरद पवारांचे खासदार भास्कर भगरेंचं वादग्रस्त विधान। येवल्यातील सभेत भगरेंचं वादग्रस्त विधान। भास्कर जाधव यांना मातोश्रीवरून समज दिल्याची शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। चिपळूणमध्ये ठाकरे सेनेचे स्वतंत्र उमेदवार असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कदम यांना भास्कर जाधवांनी पाठिंबा दिल्याने नाराजी व्यक्त। राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या हाती, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांचं भंडाऱ्यात वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाशिम दौऱ्यावर, नगरपालिकेच्या प्रचारासाठी सभेला उपस्थिती लावणार। मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी वाशिममध्ये जय्यत तयारी। पुण्यातील मंचरमध्ये आज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एकमेकांविरोधात तोफ धडाडणार। निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेंची शिवसेना थेट लढत। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये सभेला पोहोचण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंची धावाधाव। शिर्डी विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल। आदर्श आचारसंहितेची वेळ मर्यादा पाळण्यासाठी शिंदेंसह पोलीस प्रशासनाचीही धावपळ। नाशिकच्या मालेगावात आज भव्य भाजप प्रवेश सोहळा। 12 बलुतेदार मित्र मंडळाचे बंडूकाका वच्छाव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आज भाजपत प्रवेश करणार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक नेते उपस्थित असणार। पुण्याच्या फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत रस्त्याच्या दुरावस्थेवरून अजित पवारांचा संताप। रस्त्याची दुरावस्था पाहून माझी मलाच लाज वाटायला लागली असं म्हणत पवारांकडून संताप व्यक्त। काँग्रेसचे मुंबईतील माजी नगरसेवक मोहसिन हैदर खान यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता। अनेक बनावट नावांची शासकीय कागदपत्र तयार केल्याचा आरोप। डीएन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। 2 जन्मदाखले आणि 2 पासपोर्ट तयार केल्याचा आरोप। इमारतींच्या छतावर आणि महामार्गावर आता नो होर्डिंग। मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर, तर डिजिटल फलकांना रात्री 11 नंतर बंदी। गावांचा कायापालट करण्यासाठी आता स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज प्रकल्प। महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील 75 गावांना प्रकल्प राबवणार। शहर आणि गावातील दरी कमी करणार। नागपूर, अमरावती, हिंगोली, पुणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पायलट प्रकल्प राबवणार। मुंबईत वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या 53 बांधकामांचं काम पालिकेकडून बंद। बांधकामांनी एअर क्वालिटी इंडेक्स दर्शवणारे सेन्सॉर बसवावेत आणि नियमांचं पालन करावं। अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशींचा इशारा। दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून मुंबई पोलिसांची खरडपट्टी। दिशाच्या मृत्यूला 5 वर्ष उलटून गेलीत, आणखीन किती काळ तपास करणार? मुंबई उच्च न्यायालयाचा सीबीआयला सवाल। वसई पोलिसांची जागा वसई विरार महापालिकेनं हडपली। वसई पोलिसांकडून गुन्हा दाखल। परवानगी न घेता महापालिकेनं डांबरी रस्ता तयार केल्यानं वाद। पुण्यातील येरवडा परिसरातील गोल्फ क्लब उड्डाणपुलावरती 10 गाड्या एकमेकांना धडकल्या। काही काळ उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी, तर काही लोक किरकोळ जखमी। वाशिमच्या येवती गावामध्ये 3 शेतकऱ्यांनी सीताफळ बागेवर फिरवला जेसीबी। सीताफळला बाजारपेठ उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी, तर कीड रोग आणि फळ वाढीसाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळत नसल्याचीही माहिती। 1 आणि 2 डिसेंबरला मुंबईतील 11 विभागांचा पाणीपुरवठा बंद राहणार। पालिकेतर्फे जलवाहिनीचे छेद जोडण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे। सरकारकडून राज्य वर्षभर साजरी करण्यात येणार संत ज्ञानेश्वरांची 750वी जयंती। सांस्कृतिक विभागाचा निर्णय। शाळा, विद्यापीठ आणि गावागावात होणार प्रचार आणि प्रसार। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉक्टर मिर्झा यांचं अमरावतीत निधन। वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। यवतमाळच्या नेर तालुक्यातील धनज माणिकवाडा हे त्यांचं मूळ गाव। अर्थतज्ञ सुखदेव थोरातांना महात्मा फुले पुरस्कार जाहीर। 1 लाख रुपये, फुले पगडी, मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप। समता भूमी फुलेवाडा या ठिकाणी आज पुरस्कार सोहळा प्रदान। भुजबळ
आजारी असल्यानं यंदा अजित पवार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक आणि गोवा दौऱ्यावरती कर्नाटकातील अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार, तर उद्या उडप्पी इथल्या श्रीकृष्ण मठाला भेट देणार. गोव्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या 77 फूट उंच पुतळ्याचं अनावरण करणार. T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी केलं अंध महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन. पेढे भरवत पंतप्रधानांनी क्रिकेट संघाशी संवाद साधला. एकट्या प्रशिक्षकाला दोष देणं अयोग्य, सुनील गावस्कर आणि आर अश्विन यांच्याकडून गौतम गंभीरची पाठराखण. गंभीरकडून मात्र भवितव्याचा चेंडू BCCIच्या कोर्टात. ग्रेटर नोएडा येथील लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. 50हून अधिक सैनिकांनी केलं शहीद सैनिकांच्या मुलीचं कन्यादान. सुरेश सिंह भाटी 2006 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. बाजारात बनावट देशी अंड्यांची विक्री. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून धक्कादायक माहिती समोर. अन्न सुरक्षा विभागाकडून काशीपूर रोडवरील बनावट देशी अंडे बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश. श्रीलंकेत पूर आणि भूस्खलनामुळे 40 जणांचा मृत्यू, 60हून अधिक लोक बेपत्ता, तर 10,000 नागरिकांचं नुकसान. श्रीलंकेच्या हवामान खात्याकडून पुराचा इशारा. इंडोनेशियात मुसळधार पावसाचा कहर, शेकडो लोक बेघर, तर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. अनेक जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती. इंडोनेशियातील माउंट मेरापी ज्वालामुखीचा उद्रेक. पर्वतातून लावा बाहेर पडतानाचा व्हिडिओ समोर. माउंट मेरापी ज्वालामुखी इंडोनेशियातील 130 ज्वालामुखींपैकी सर्वात सक्रिय. रत्नागिरीच्या गुहागरमधील शृंगारतळी रोशन मोहल्ला परिसरात भरवस्तीमध्ये भला मोठा गवारेडा. जंगलातून थेट मानवी वस्तीत आलेल्या महाकाय गवारेड्यामुळे नागरिकांची तारांबळ. राजस्थानच्या जयपूरमध्ये बिबट्याची दहशत. मध्यरात्री बिबट्याचा निवासी भागात वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.